कामाच्या पहिल्याच दिवशी नोकरी सोडणं हे ऐकायला जितकं विचित्र वाटतं तितकंच धक्कादायक आहे या मागचं कारण. तामिळनाडूच्या चेन्नई शहरात घडलेली ही घटना सध्या सगळीकडे चर्चेत आहे. नुकतंच शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या खाजगी रुग्णालयात रुजू झालेली तरुण डॉक्टर सारा. मनात एकच ध्येय, रुग्णांची सेवा करायची. पण कामाच्या पहिल्याच दिवशी तिला जे मिळालं त्यानं तिचा विश्वासच हादरला. वरिष्ठ डॉक्टरांकडून तिला उपचार शिकवले गेले नाहीत, तर रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे कसे उकळायचे याचं प्लॅनिंग शिकवलं गेलं. किरकोळ आजारी असतानाही रुग्णांना घाबरवून ॲडमिट करणं, गरज नसताना ICU मध्ये हलवणं आणि अनावश्यक टेस्ट लावून बिल वाढवणं हे सगळं तिथं रोजचं काम असल्यासारखं चालू होतं. ही सगळी गोष्ट ऐकून आणि पाहून डॉक्टर सारा शांत बसली नाही. मी डॉक्टर आहे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना लुटण्यासाठी नाही, असं ठामपणे सांगत तिनं तिथंच विरोध केला. पण व्यवस्थापनाचं उत्तर स्पष्ट होतं, इथं काम करायचं असेल तर हेच करावं लागेल. आणि मग तिनं एक क्षणही न दवडता कामाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला. लाखोंचा पगार नाकारत तिनं माणुसकीची बाजू निवडली. इतकंच नाही तर तिनं हा संपूर्ण प्रकार लोकांसमोर आणण्यासाठी व्हिडिओ शेअर केला. आज तिच्या या धाडसामुळं एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आलाय. आरोग्य सेवा खरंच सेवा राहिली आहे का, की फक्त व्यवसाय बनली आहे? आणि कदाचित डॉक्टर सारासारख्या लोकांमुळेच अजूनही या क्षेत्रात माणुसकी जिवंत आहे.